देशातील नागरिकांना कोरोना व्हायरस व त्यामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। तर एकीकडे मेळघाटची राजधानी धारणी नगर पंचायत प्रशासनाकडून कोरोना व्हायरसला अनुसरून लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये संघर्षमय जीवन जगणाऱ्या नागरिकांकडून पठाणी वसुली करून त्यांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे। प्राप्त माहितीनुसार सहाय्यक जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी मिताली शेट्टी यांनी एका पत्राद्वारे लेखी आदेश दिले होते की मास्क न घालणारे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे, सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणाऱ्यावर 200, 500 तसेच 2000 रुपये अनुक्रमे दंड स्वरूपात आकारण्यात यावे। मात्र गंभीर बाब अशी की या दंडात्मक कार्यवाहीस पठाणी वसुलीचे रूप देत स्थानिक नगर पंचायत प्रशासनाद्वारे नागरिकांवर आर्थिक अत्याचार केला जात आहे। इतकेच नव्हे तर या वसुलीमध्ये नियमात असलेल्यांनाही धाक दपट करून पठाणी वसुली करून घेत आहे। शासन प्रशासनाकडून कोणतेही दंड किंवा कर वसुली केल्याबाबत प्रमाणित केलेल्या पावती बुकमधून संबंधित विभागाचा शिक्का दिला जाते। मात्र नगर पंचायतकडून 4 प्रकारच्या पावत्या 4-5 वसुली बाबू कोणतीच प्रमाणित नाही, विभागाचा शिक्का नाही असे अनेक गैरप्रकार करून ही पठाणी वसुली नगर पंचायत धारणी प्रशासनाकडून संघर्षमय जीवन जगणाऱ्या नागरिकांकडून केली जात आहे। याबाबत चौकशी करून त्वरित कार्यवाही करण्याबाबत मागणी पारंपरिक इलाका ग्रामसभा संघटनेचे अध्यक्ष मन्नालाल दारशिंबे यांनी केली आहे। आता वरिष्ठ प्रशासन या गैरप्रकारात कोणती कार्यवाही करणार याकडे संपूर्ण मेळघाट वासियांचे लक्ष वेधले आहे। तस्मीन शेख, विदर्भ न्यूज, धारणी।